पांढरा फेस असणारे स्वच्छ समुद्रकिनारे हे रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांचे वैशिष्ट्य. असा सर्वाधिक प्रसिद्ध असणारा असा भाटे बीच हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी आकर्षण आहे. अत्यंत स्वच्छ असणारा असा हा समुद्री किनारा इथे आता गेल्या काही वर्षापासून पर्यटनासाठी अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले. समुद्रकिनारे राहण्यासाठीही सोय करण्यात आली आहे. अगदी दुतर्फा झाडे आणि मधून जाणारा रस्ता. समुद्रकिनारा असा मनमोहक नजारा या ठिकाणी दिसून येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे अजिबात गर्दी नसते. तुम्हाला तुमच्या सुट्टीचा आनंद इथे मनसोक्तपणे घेता येतो. या पवित्र स्थळाला श्री क्षेत्र पावस असेही म्हटले जाते. श्री स्वामी स्वरूपानंदांचे समाधी स्थळ म्हणून प्रसिद्ध असणारे हे स्थळ पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. रत्नागिरी पर्यटन स्थळे अत्यंत सुंदर आहेत. तसंच नदी आणि हिरवागार वनराईने हे गाव समृद्ध आहे. लाल माती असणारे हे गाव अजूनही त्यातील मूळ रंग आणि स्वरूप टिकून आहे. रत्नागिरी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण विद्यापीठाच्या आधिपत्याखाली मत्स्य महाविद्यालयाचे सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र उभारण्यात आले. या ठिकाणी खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील वेगवेगळ्या पद्धतीचे आणि जातीचे मासे आहेत. त्याचप्रमाणे इतर जलचर संग्रहालये देखील इथे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. शिंपल्यांचे 250पेक्षा अधिक प्रकार असून तारा मासा, ऑक्टोपस, समुद्री कासव, समुद्री साप, कोंबडा मासा आणि इतर साधारण 1300 समुद्री जीवांचे नमुने इथे आहेत. रत्नागिरीचा गेटवे म्हणून ओळखला जाणारा समुद्रकिनारा म्हणजे मांडवी. मांडवीचा हा समुद्रकिनारा खूपच मोठा आहे. राजवाडा बंदरापर्यंत हा समुद्रकिनारा पसरलेला आहे आणि दक्षिणेला अरबी समुद्रकिनाऱ्याला हा मिळतो. ब्लॅक सी अर्थात काळा समुद्र म्हणूनही हा समुद्रकिनारा ओळखण्यात येतो. याच्या किनाऱ्यावर काळी रेती सापडते. 1885 पासून असणारा हा पॅलेस रत्नागिरीचे मुख्य आकर्षण आहे. साधारण 132 वर्षापासून हा भव्य ऐतिहासिक राजवाडा पर्यटकांसाठी खुला आहे. ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचे या राजवाड्यात वास्तव्य होते. थिबा राजाने ब्रह्मदेशावर 7 वर्षे राज्य केले आणि असे राज्य करणारा तो शेवटचा राजा होता. रत्नागिरीमध्ये अनेक गणपतीची मंदिरे आहेत. त्यापैकी प्रसिद्ध असे मंदिर म्हणजे रत्नागिरीवरून 22 किलोमीटर अंतरावर असणारे प्रसिद्ध गणेश गोळ्याचे मंदिर. रत्नागिरी पर्यटन स्थळे आणि त्यापैकी एक म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर असणारे हे मंदिर 400 वर्षापूर्वीचे आहे आणि याची बांधणी ही जांभ्या दगडाने करण्यात आलेली आहे. भगवती किल्ला 12व्या शतकापासून इथे स्थित आहे. साधारण 120 एकरावर हा किल्ला उभा आहे. या संपूर्ण किल्ल्याला 29 बुरुज आहेत. किल्ला पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तिन्ही विभागांमध्ये हा किल्ला विभागला गेला आहे. तिन्ही बाजूला समुद्र असून दीपगृह असल्याने हा परिसर अतिशय नयनरम्य दिसतो. निवळी फाट्यावरून गणपतीपुळ्याला रस्ता जातो. अत्यंत सुखद असा अनुभव आहे. रत्नागिरीपासून 35 किलोमीटर अंतरावर समुद्राच्या किनाऱ्यावर हे सुंदर गणपती मंदिर स्थित आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी या ठिकाणी नंदाजी स्थापन केला, तर बाजीराव यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी नगारखान्याची व्यवस्था केली, तर माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी येथे दगडी धर्मशाळा उभारली, असा उल्लेख इतिहासामध्ये आढळून येतो. जयगड किल्ला हा ऐतिहासिक असून 16व्या शतकामध्ये विजापूरकरांनी बांधला. 1695 पासून हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता, तर 1818 मध्ये कोणतीही लढाई न करता इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला, असे इतिहासात सांगण्यात येते. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तटबंदी खोल्या दिसतात. गणपतीपुळ्यापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर मालगुंड असून येथे केशवसुतांचे स्मारक आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे केशवसूत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म मालगुंडमध्ये झाला होता. तिथेच त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. रत्नागिरी पर्यटन स्थळे शोधत असाल
तर आजही केशवसूत यांच्या मूळ कौलारू घरातील स्मारकांमध्ये केशवसूतांच्या अनेक वस्तू आणि साधारण 100 वर्षापूर्वीची तांब्या पितळेची भांडी, मुदपात्र, पंचपाळे हे सर्व जतन करण्यात आले आहे. वेळणेश्वरचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर आहे. साधारण 1200 वर्षापूर्वी हे गाव वसलं असं सांगण्यात येते. किनाऱ्यावर वेळणेश्वराचे अत्यंत सुंदर शिवमंदिर आहे. मंदिराच्या बाजूने जो भाग समुद्रामध्ये घुसला आहे त्याला मेरुमंडळ असं म्हटलं जातं. या गावाचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. महाराष्ट्र शासनाने वेळणेश्वरला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. हिरव्यागार वनराई, नारळाच्या बागा यामुळे मनाला अधिक प्रसन्नता लाभते. येथे जाण्यासाठी वळणावळणाचा रस्ता असल्यामुळे अधिक मजा येते. टिळकाळी संग्रहालय हे रत्नागिरीमधील अत्यंत प्रसिद्ध स्थळ आहे. टिळकांचा जन्म रत्नागिरीतील असून हे टिळकांचे मुख्य घर आहे. स्थानिक वास्तुकलेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या संग्रहालयात अनेक चित्र आणि कथांच्या माध्यमातून टिळकांची जीवनशैली आणि जीवनाबाबत सांगण्यात आले आहे.